15 दिवसात प्रदूषित पाणी थांबलं पाहिजे. प्रांताधिकारी यांचे प्रोसेस आणि प्रदूषण मंडळाला आदेश. 5 एप्रिलपर्यंत वाट पाहू, अन्यथा आम्ही नदीत मिसळणारे पाणी रोखणार. धनाजी चुडमुंगे. पंचगंगा प्रदूषणासंदर्भात आज प्रांत कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये नदी काठावरील लोकांचा जीवन मरणाचा हा प्रश्न आहे. नदीत पाणी कोणीही सोडता कामा नये. प्रोसेस मालक आणि इचलकरंजी महापालिका यांनी येत्या 15 दिवसात पाणी काळ्या ओढ्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी आणि जर पुन्हा पाणी ओढ्यात आल्यास प्रदूषण मंडळ आणि पाटबंधारे विभागाने कारवाई करावी असे स्पष्ट आदेश प्रांताधिकारी शिंदे यांनी आज प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. अतिशय तणावपूर्ण वातावरणात ही बैठक 3 तास चालली. आंदोलक आणि प्रोसेस मालक यांच्यामध्ये अनेक वेळा या बैठकीत वादावादी व हमरीतुमरीचे प्रकार घडले. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी अतिशय संयमाने परिस्थिती आटोक्यात ठेवून बैठकीत वादावादी होत असताना पण अनुचित प्रकार होऊ दिला नाही. आंदोलकांच्या वतीने धनाजी चुडमुंगे, विश्वास बालीघाटे यांनी पंचगंगा काठावरील नागरिकांचे दुखणे पोटतिडकीने मांडले व शेवटी 5 तारखेपर्यंत काळ्या ओढ्यातून नदीत मिसळणारे पाणी बंद न झाल्यास 6 तारखेला त्या ओढ्यात ते पाणी बांध घालून अडवणार असा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये पंचगंगा नदीत तुमचे प्रदूषित पाणी खपवून घेणार नाही अशी ठाम भूमिका अनेक आंदोलकांनी मांडल्या. यावेळी प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी माने, अंकुश पाटील, इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी, पाटबंधारे अधिकारी, शिरोळचे तहसीलदार, आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, तालुका अध्यक्ष नागेश काळे, धनाजी माने, प्रभाकर बंडगर, भूषण गंगावणे, अमोल गावडे, विश्वास बालीघाटे, रशीद मुल्ला, दीपक बंडगर, महादेव काळे, बंटी माळी, मंगेश नलवडे व नागरिक उपस्थित होते. SK न्यूज शिरोळ. पंचगंगा प्रदूषणाच्या संदर्भात आता प्रांत कार्यालयामध्ये बैठक झाली. त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांची संयुक्त बैठक होऊन आणि प्रोसेसचे मालक यामध्ये प्रांत साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आणि प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही आंदोलकांच्या वतीनं आता प्रांत साहेबांना आम्ही शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि 5 तारखेपर्यंत ह्या नदीपात्रामध्ये पंचगंगा नदीमध्ये कुणाच्याही प्रोसेसचं असेल, नगरपालिकेचं असेल किंवा खाजगी कोणाचं सांडपाणी किंवा प्रदूषित पाणी आहे हे 5 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही नागरिकांच्या वतीनं या कृष्णाकाठच्या नागरिकांच्या मधून आम्ही पंचगंगा नदीमध्ये मिसळणारं सगळं प्रदूषित पाणी हे काळा ओढा असेल किंवा लक्ष्मी ओढा असेल हे सगळं बंद करून आम्ही प्रशासनाला हे दाखवून देणार आहे. म्हणून आम्ही आता त्यांना इथे इशारा दिलेला आहे. आमची या प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, 5 तारखेची वाट न बघता उद्या 5 एप्रिल उद्यापासून हे प्रदूषित पाणी खरं तर बंद व्हायला पाहिजे. 5 तारखेपर्यंत आम्ही जरी अल्टिमेटम दिला असला तरी उद्यापासून हे नदीमध्ये मिसळणारं पंचगंगेचं प्रदूषित पाणी हे थांबलं पाहिजे अशी आमची या सगळ्यांना विनंती केली. 5 तारखेला ओढे अडवणार आम्ही बांध घालू.